नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये. आणि एक ग्राउंड रिपोर्ट येतोय. या ग्राउंड रिपोर्टनुसार नेमक्या कोणत्या जागा कुणाला मिळणार आहेत तर उद्धव ठाकरेंच्या मशालीला छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर परभणी, धाराशिव आणि हिंगोली या 4 जागा मिळण्याची शक्यता ग्राउंड रिपोर्ट वर्तवतो आहे. उद्धव ठाकरे यांची मशाल संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि हिंगोली इथं पेटू शकते, अशा पद्धतीचा हा ग्राउंड रिपोर्ट सांगितला जातो आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं ते म्हणजे काँग्रेसला 2 जागा मिळणार आहे. सगळ्यात पहिली ती म्हणजे जालन्यामधली काँग्रेसला 1 जागा मिळणार आहे आणि नांदेडमधून काँग्रेसला 1 जागा मिळणार असल्याचा हा ग्राउंड रिपोर्ट खऱ्या अर्थानं स्पष्ट करतो आहे. बीजेपीला फक्त 1 जागा मिळणार आहे आणि ती जागा असणार आहे लातूरमधून. अर्थात लातूरची जागा जी आहे तर ती बीजेपीकडे राहण्याची शक्यता आहे. मात्र बीडची जी जागा आहे खासदारकीची, तर ही जागा असणार आहे शरदचंद्र पवार यांच्या तुतारीकडे. अर्थात बजरंग सोनवणे हे त्या ठिकाणी विजयी होणार आहेत, अशा पद्धतीचा हा ग्राउंड रिपोर्ट आहे. तर बीडमध्ये विजयाची तुतारी वाजणार आहे, पंकजा मुंडेंना पराभव स्वीकारावा लागणार आहे, अशा पद्धतीचा हा ग्राउंड रिपोर्ट खऱ्या अर्थानं सांगतो आहे. आतापर्यंत बरेच रिपोर्ट आले आणि बरेच ओपिनियन पोल सुद्धा आले. या ओपिनियन पोल नुसार बीड मतदारसंघाचा जो कौल आहे तो कौल तुतारीच्या दिशेनंच होता. एकही ओपिनियन पोल असं सांगत नाही की तुतारी त्या ठिकाणी पडेल किंवा पिछाडीवरती असेल. तर आतापर्यंत आलेल्या 3-4 ओपिनियन पोल आणि या ग्राउंड रिपोर्ट नुसार तुतारी बीड मध्ये वाजणार आहे, विजयाची तुतार वाजणार आहे, अशा पद्धतीचा हा ग्राउंड रिपोर्ट येतो आहे. तर मशालीला 4 जागा छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, हिंगोली आणि त्याचबरोबर काँग्रेसला 2 जागा जालना आणि नांदेडच्या 2 जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर बीजेपीला लातूर मधून जागा मिळू शकते, तर तुतारी अर्थात शरदचंद्र पवार यांची तुतारी बीड मधनं वाजणार आहे, अशा पद्धतीचा हा ग्राउंड रिपोर्ट सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे, फिरतो आहे. तुम्हाला काय वाटतं? आता 4 जून जवळ येत आहे, निकालाची तारीख जवळ येत आहे, पण तत्पूर्वी अशा पद्धतीची भाकितं व्यक्त केले जातात, ग्राउंड रिपोर्ट तयार केले जातात. तुमचं मत काय? नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करा.